आपल्याला काही कायद्याच्या फ्रेम्स बनवावे लागणार आहेत। 18 वर्षाच्या नंतर जर मुला मुलींना लग्न करायचं असेल, लग्न कुणाचंही असो, विवाहाची नोंदणी सरकारकडे केल्यानंतरच लग्न त्यांनी केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, 18 वर्षाचं वय झालं, तुम्ही पळून चाललेत आणि तिथून ते लिहितात पीआयला तिथल्या लोकलच्या की आम्ही आता येतोय आणि मला माझ्या आई वडिलांकडनंच जीवे मारण्याचा धोका आहे। अरे हे काय प्रकार चालले अध्यक्ष महोदय? मी पुन्हा पुन्हा सांगतो, 18 वर्ष मुलीचं वय म्हणजे अवघ्या फक्त 12वी पास किंवा तिला ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष असणार आहे। आई वडील काय बघणार अध्यक्ष महोदय? मुलगा चांगला आहे की नाही, हा भविष्यामध्ये बरोबर त्याचं कुटुंब चालवेल की नाही, ह्याचं समाजामध्ये वर्तन कसं आहे, ह्याच्या सगळ्या बाकीच्या हॅबिट्स कशा आहेत, हे आई वडील चेक करूनच मुला मुलीचं लग्न लावतात। किंवा मुलंवाले असले तरी ते मुलीच्या बाबतीमध्ये चेक करतील, परंतु असा कोणताही विचार न करता अध्यक्ष महोदय हे पळून जाण्याचे प्रकार जे वाढलेले आहेत त्याला आपल्याला कायदेशीर पायबंद घालण्याची गरज आहे। दुसरं, सायंटिफिकली सुद्धा 18 वर्षाचं तुम्ही म्हणजे जे अपत्यानंतर होतात अध्यक्ष महोदय ते 21 वर्षाच्या खाली जर झाले तर त्याला अनंत आजाराला अध्यक्ष महोदय आपल्याला सामोरं जावं लागतं। म्हणजे ते बरेच आहेत, मी सगळे तुम्हाला आता सगळं सांगणार नाही अध्यक्ष महोदय, परंतु म्हणजे मातृत्व वयाचं जे आहे अध्यक्ष महोदय, कुपोषण, कमी वजनाची बालके जन्माला येणे, माता आणि बालकाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होणे, असे अनंत क्षयरोगाकडे वाटचाल होणे, असे अनंत आजारांना सुद्धा कमी वयाच्या मुलींना प्रेग्नन्सी झाल्यामुळे किंवा त्यांना अपत्य झाल्यामुळे याचा सामना करावा लागतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय अध्यक्ष महोदय, जाताना तर जातात, तुम्ही कित्येक उदाहरणं बघा, 80% विवाह हे टिकत नाहीत, लग्न झाल्यानंतर डिवोर्स घेतात आणि मग नंतर स्वतःला लाज वाटते पुन्हा आई वडिलाकडे येण्याची, किंवा आले तरी ते आई वडील त्यांना ॲक्सेप्ट करायला तयार नसतात, त्यांना सामाजिक ह्याच्यामध्ये काहीतरी अपमान झाल्यासारखं अध्यक्ष महोदय वाटतंय। मी म्हणून सांगितलं अगोदरच की आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन किंवा घरच्यांना, पालकांना, भावाला विश्वासात घेऊन, प्रेम काय असं पळून जाण्याचं असतं का? प्रेम आहे ना अध्यक्ष महोदय, जर जे त्या आई वडिलांना चान्स दिला पाहिजे की ते समोरवाल्याचं कुटुंब किंवा तो मुलगा काय कमावतो आहे ते, आणि तो पर त्याला करायचंच असेल, असे बरेच आई वडील सुद्धा आहेत की ते खरं प्रेमविवाह आहे, मुलगा चांगला आहे तरी ते संमती देत नाही, विनाकारणचे खोटे सामाजिक प्रश्न निर्माण करतात। जर असं कुणी केलं किंवा इतोपर त्यांना लग्न करायचं असेलच तर किमान मुलीचं वय 21 वर्ष, मी पुन्हा सांगतो मंत्री महोदय, मला हे नाही म्हणायचं की 18चं 21च करा, त्याच्याकरता कायदा प्रलंबित आहे। 18 वर्षाच्या वयाला सुद्धा मुलीचं लग्न जर करायचं असेल किंवा मुलाचं 21 करायचं असेल, आई वडिलांची संमती गरजेची आहे, त्यांना चेक करू द्या सगळ्या सामाजिक बाबी, आणि इतोपर समजा आई वडील नाही ऐकत आहे तर 21 वर्षाची मुलगी आणि 24 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे करावं, अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याला कळकळीची विनंती आपल्या मार्फत मंत्री महोदयांना आहे।